टॉप लागेलू टॉप लागेलू कमरिया 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 इस देश में गंगा रहता है. गावात इथे या पाहिजे होता राहायला ते. एक्सपेन्सिव्ह असेल पण फुटिंग बघ ना एक्सपेन्सिव्ह असणार. फुटिंग बघ ना कशा टाकलाय तिकडं. मोडला तर डायरेक्ट खाली. डोंगर फोडून रोड बनवलेले. बुलेट दिसतच नाही बघ ना इकडं. स्टँडर्ड जास्त आहे. आम्हाला बनव. 100 रुपये कसं येतात. गांडूच येते खरोखर सुधारणा. तो राज डायरेक्ट बघ थांबतो. चल ना तुम्ही. धीरेंद्र शास्त्री आपल्याला जी पावती दिली ना. तर आता आम्ही आलो आहेत पुष्कर ब्रह्मदेवाचं जे एकुलतं एक मंदिर आहे तिथे आम्ही आता भेट द्यायला आलो आहे. तर आता आम्ही आजचे पूर्ण दिवस हा अजमेरमध्येच काढणार आहे. तर अजमेरमधले काही ठिकाणं आम्ही फिरणार आहोत. तर त्यामधलंच आम्ही आता एक ठिकाण निवडलं आहे फिरण्यासाठी. ते म्हणजेच पुष्कर जे ब्रह्मदेवाचं एकुलतं एक मंदिर आहे. पूर्ण जगामध्ये ब्रह्मदेवाचं एकुलतं एक मंदिर आहे. तिथे आम्ही आता जाणार आहोत. मंदिर हा 3:30 वाजता ओपन होणार आहे. त्यामुळे आता आम्ही थोडा नाश्ता वगैरे करून मग जो इथला पुष्कर सरोवर आहे जिथे पहिले आपल्याला पुष्कर सरोवरला जाऊन तिथे पूजा करून ना मग मंदिराकडे जाऊन तिथे दर्शन घ्यावं लागतं. तर आम्ही आता सर्वप्रथम पहिले नाश्ता करणार. मग त्याच्यानंतर नाश्ता तर आता टाईम निघून गेला. आता तर जेवायलाच लागणार आहे. जेवण करणार आणि मग त्याच्यानंतर सरोवरकडे जाणार. सरोवरचं दर्शन घेणार आणि मग मंदिराकडे जाऊन मूर्तीचं दर्शन घेणार. ते मी तुम्हाला मंदिराचे काही फुटेज दाखवीनच. त्यामुळे असेच कनेक्ट राहा. आता आम्ही पुष्कर सरोवरला आम्ही आता बघायला चाललो आहे. पाया पडायला चाललो आहे. हा बघा पुष्कर सरोवरचा मेन गेट आहे. आता इथून आम्ही एंट्री करणार आणि पुष्कर सरोवर बघायला चाललो आहे. पवित्र असा सरोवर आहे. तिथे पाया पडून मग ब्रह्मदेवाचं जी मूर्ती आहे त्या पाया पडायला पुढे जाणार आहे.
हे बघा हा आहे पुष्कर सरोवर. पुष्कर सरोवरला आता हे सर्वजण तुम्ही बघू शकता ते भाविक सगळेजण जेवढे पण आहेत ते पहिले पुष्कर सरोवरच्या पाया पडतात. त्यांना नमस्कार करून या सरोवरला नमस्कार करून पुढे मंदिराकडे प्रस्थान करतात. पूर्ण घेते. क्या बात आहे. हे थांब शक्ती थांब. आता मी तुम्हाला आपली पोरं काय घेण्यासाठी थांबलेले आहेत ते दाखवतो आहे. हे बघा हे फक्त तुम्हाला राजस्थानमध्येच बघायला मिळेल. पूर्णपणे शस्त्र जेवढे पण आहेत तलवार बिलवार ते सगळे तुम्हाला इथं बघायला मिळतील. तो बोलतोय मोबाईल रख दे, हे सगळं इथं चालत नाही. आपली पूर्ण पोरं इथं तुम्हाला बघायला भेटतील जे घेत आहेत. आणि इथूनच तो रस्ता आहे जिथं आपण पुष्कर जे मंदिर आहे ब्रह्मदेवाचं जे एकुलतं एक मंदिर आहे पूर्ण देशात किंवा पूर्ण जगात म्हटलं तरी त्याचं दर्शन घेण्यासाठी आपण जाणार आहोत. इथे आपली पोरं थांबलेले आहेत. नंतर झाल्यानंतर आपण पुढं निघणार आहेत दर्शनासाठी. तर आज आम्ही सकाळी निघता वेळेस नाश्ता केलेला नव्हता, पण नंतर भूक लागल्यानंतर आम्ही पाणीपुरी खायला गेलो. माझ्या स्वतःच्या पैशातून याला 120 रुपयाची पाणीपुरी आणि दहीवडा खावला. स्वतःच्या कष्टाच्या आमच्याकडून कंटेंट काढतो, एवढे पैसे कमवतो आणि आम्हालाच खायला नाही घालणार तर कसं जमेल. पण मी खावली का नाही? खरंच खावली. 8 वेळा जेव्हा मी बोललो. आता आम्ही मंदिरात आलेलो आहे, प्रवेशद्वार जवळच. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, हा मंदिर पूर्ण जगात एकच असा ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. तुम्ही जर राजस्थानला याल तर नक्कीच या मंदिराला व्हिजिट करा. हा बघा हा गेट आहे या मंदिराचं. तिथून आपण दर्शनासाठी पुढे जाणार आहोत. सामोरे बसले मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. आता आलेलो आहे. मंदिरातले काही ते मंदिराच्या गाभाऱ्यात आहेत. हा मंदिराचा पूर्ण प्लेस तुम्हाला मी पूर्णपणे माझ्या ब्लॉगमध्ये दाखवतो. खरं तर इथं कॅमेरा अलाउड नाही, तर मी थोडंफार व्हिडिओज काढून तुम्हाला दाखवतो. चला, पुष्कर मंदिराचं दर्शनही खूप छान झालेलं आहे. आता आपण पुढं चाललो आहे डम्पिंग यार्ड. ती पण एक मस्त जागा आहे. तोही प्लेस खूप भारी व्हिजिट करण्यासाठी राजस्थानमध्ये. तर आपण आता तिकडे जाऊया आणि तिथलेही काही मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन, तेही बघा. तिथले काही सीन प्लेसेस तुम्हाला दाखवेन, ते नक्कीच बघा. चला आता नेक्स्ट डम्पिंग यार्ड.